ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सालाबादाप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख आणि जनसेवा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रोशन खैरे यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा छत्रपती चौक, पाटील गल्ली, जुने नाशिक येथे उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शिवजन्मोत्सवाच्या मध्यरात्री जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देऊन संपूर्ण जुने नाशिक परिसर हा शिवजन्म उत्सवाने दणाणून गेला। या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रोशन खैरे यांच्यासह नगरसेविका वैशाली भोसले, महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे, जिल्हा प्रमुख विद्यार्थी आघाडी सागर भाऊ पवार, जिल्हा संघटक संदीप भाऊ आवारे, तालुका प्रमुख नारायण बोराडे, मुकेश गोसावी, महिला आघाडी शहर प्रमुख रागिनी आहेर, स्नेहा ताई नवसे, स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त शिवसैनिक सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 जन्म सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज तरुणाईमध्ये जास्त प्रमाणात बघत असाल, तरुणाई खूप उत्साहामध्ये आहे। जुना नाशिक परिसर हा पहिल्यापासून शिवजयंतीसाठी आणि आपल्या खासकर आपल्या मंडळासाठी आता मी स्वराज्य पक्षासाठी स्वराज्य पक्षासाठी खूप खास दिवस असा आहे आणि अशा शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। याची 1 महिन्यापासून अगोदर आमची तयारी चालू होती मंडळाची आणि सर्व आमचे नेते सर्वांनी मला सहकार्य केलं। माझे सहकारी आहेत जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख, संघटक, आमच्या महिला आघाडी सर्वांनी मला मदत केली। यासाठी कार्यक्रम सक्सेस केलेला आहे। आलेल्या सर्व शिवभक्तांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करते। आज शिवजयंती उत्सव आहे। रात्री 12 वाजता दरवर्षीप्रमाणे आम्ही जनसेवा मित्रमंडळ आणि स्वराज्य पक्षातर्फे इथं साजरा केला जातो। यावर्षी आलेले सर्व शिवभक्त आणि स्वराज्य पक्षाचे सर्व कार्यकर्ते सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि येणाऱ्या सगळ्या शिवजयंती अशाच प्रकारे आनंदोत्सवात साजऱ्या व्हाव्या ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय उत्साहात आमचे महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात शिवजयंती साजरी केली आहे। तसेच सर्व शिवप्रेमींना आमच्या स्वराज्य पक्षाकडून हार्दिक शुभेच्छा। तसेच भावी वाटचालीस रोशन भाऊंना सुद्धा खूप खूप शुभेच्छा।